सांगितली आणि त्याचं महत्त्व पण सांगायला सांगितलंय. मला तुझी साडी आवडते पण त्याचं महत्त्व नाही माहिती. तू सांगशील का? हो सांगते. ही साडी म्हणजे फक्त एक पेहराव नसून त्यामध्ये बरेच अर्थ दडलेले आहेत. जेव्हा एखादी स्त्री कमरेभोवती ही गोल साडी गुंडाळते तेव्हा ती अख्ख्या जगाला आपल्या भोवती बांधून ठेवते. अरे हिला सांभाळणं किती कठीण आहे. म्हणूनच सांगते, जन्म बाईचा बाईचा रूप गाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. साडीचा पदर डोक्यावर घेऊन ती समोरच्यांचा आदर करते. पण जेव्हा एखादं संकट समोर उभं राहतं तेव्हा तोच पदर कमरेला खोचून ती त्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज होते. तेव्हा स्त्रीच्या चालण्याचा डौल आगळाच असतो. हातातल्या बांगड्या आणि कपाळावरची टिकली हे स्त्रीच्या सौंदर्याला खुलवण्याचं काम करतात. आज आपल्या प्राचीला पाहायला पाहुणे मंडळी येणार आहे. जा तयारीला लागा. अहो पण किती लहान आहे ती. बाई माणसांना जेवढं सांगितलं जातं तेवढंच करावं. निघा. ऐकलंस ना बाबा काय म्हणाले. मी नाही जाणार तुम्हाला सोडून. समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही. सासरी माया करायला. मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुन्हा आहे. कसं सांगू, कसं शिकवू तुला. Yeah.
पुन्हा